केसेस नाही आहेत. पण त्यांनी काय सांगितलं, नाही जनता कर्फ्यू लागलेला आहे, पीएमनी सांगितलं कोणाला हलू द्यायचं नाही, सगळे रेल्वे बंद करून ठेवलेले, सगळं लॉकडाऊन करून ठेवलेलं. जेव्हा केसेस वाढल्या तर डोकं कसं वापरतात बघा. केसेस वाढल्यानंतर सगळ्यांना गावोगावी जाऊ दिलं, म्हणजे केसेसचा पसर तसा झाला. पण ते जेव्हा त्रस्त होते, म्हणजे आपले लोक असतील, इकडचे नागरिक असतील किंवा दुसऱ्या राज्यातून देखील लोक इथे जे काम करतात, ते जेव्हा त्रस्त होते, जास्तीत जास्ती कॅम्प्स ह्या आपण त्यांच्यासाठी खुल्या होत्या. लहान मुलांच्या डिलिव्हरीज असतील तर ह्याच इथेच झालेल्या आहेत. डायलिसिस असेल ते अशाच सेंटर्समध्ये झालेले आहेत. आणि जसं इथे हे फील्ड हॉस्पिटल आपण उभारलं होतं, तेव्हा आठवा BKCमध्ये जी आता जागा फुकटात बुलेट ट्रेनला दिली अहमदाबादला जायला, त्याच जागी उद्धव साहेबांनी फील्ड हॉस्पिटल 1 आणि फील्ड हॉस्पिटल 2 आणि मग दहिसर असेल, रिचर्डसन क्रुडस असेल, सगळीकडे मुलुंड असेल, भांडूप असेल, इथे आपण फील्ड हॉस्पिटल उभारायला सुरू केली. त्यावेळी जी माध्यमं आपल्याला उपलब्ध होती त्या माध्यमातून घरोघरी पोचण्याचा आपण प्रयत्न केला. तेव्हा प्रेसची पहिली आपण जेव्हा कॉन्फरन्स घेतली त्याच्यावरही टीका केली विरोधकांनी, की अरे तुम्ही सांगताय घरी थांबा, तुम्ही सांगताय कोणाला भेटू नका, पण प्रेसवाल्यांना कसं बोलवता. आणि म्हणून तिथपासून जे फेसबुक लाईव्हची सुरुवात झाली, तेच फेसबुक लाईव्ह मग इतर सगळ्यांनी वापरायला सुरुवात केली, इतर सगळ्या मुख्यमंत्र्यांनी वापरायला सुरू केले, प्रधानमंत्री महोदयांनी वापरायला सुरू केली. पण ती सुरुवात देखील उद्धव साहेबांनी केली. आणि काळजीपूर्वक राज्य कसं चालवायचं हे मी नाही म्हणत आहे, आपले शिवसैनिक आणि पदाधिकारी नाही म्हणत आहेत. पण हे जे ट्विट आहे ना, हे बघा, हे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संस्था, त्यांनी केलेलं ट्विट आहे. हे जे काही देश आहेत, हे साऊथ कोरिया अँड इवन धारावी, अ डेन्सली पॅक्ड एरिया इन मुंबई, अ स्ट्रॉंग फोकस ऑन कम्युनिटी एंगेजमेंट अँड द बेसिक्स ऑफ टेस्टिंग, ट्रेसिंग, आयसोलेटिंग अँड ट्रीटिंग ऑल दोज दॅट आर सिक इज की टू ब्रेकिंग द चेन्स ऑफ ट्रान्समिशन अँड सप्रेशन. आपल्या धारावी मॉडेल आणि मुंबई मॉडेल